हॅलो फ्रेंड्स. कधी-कधी जेवणात भाजी काय बनवायची हा खूपच मोठा प्रश्न असतो. मग अशा वेळेला जेवणात जर एखादी छान चविष्ट आमटी असेल, तर सगळेच प्रश्न सुटतात. तर आज आपण पाहूया अशीच एखादी छान चविष्ट आणि चटकदार आमटी. सर्वप्रथम मी तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ अशा तिन्ही डाळी एकत्र करून स्वच्छ धुवून त्या भिजत ठेवल्या. त्यानंतर कुकरमध्ये तेल तापत ठेवलं. तेल छान तापलं की त्यावर राई टाकायची. राई थोडी तडतडली की त्यावर जिरं, कढीपत्ता, हिंग घालून फोडणी घालायची. ठेचलेला लसूणही घालायचा. त्याने डाळीला खूप छान चव येते. कांदा घालायचा. कांदा परतायचा. तो छान शिजला की वरूनतून टोमॅटो घालायचे. टोमॅटो थोडे गळत आले की आपले घरगुती मसालेच त्याच्यावर टाकायचे. मी सर्वप्रथम मीठ घातलं. त्यानंतर तिखट मसाला म्हणजे आपला घरगुती लाल मसाला, हळद आणि गरम मसाला घातला. मसाले परतले, त्यांना छान तेल सुटलं की मग आपण ज्या भिजत घातलेल्या धुतलेल्या डाळी आहेत त्या त्याच्यामध्ये ॲड करायच्या. डाळ त्याच्यात ॲड करून त्या चांगली परतून घ्यायची. डाळ चांगली एकजीव झाली की मग आपल्याला जितकं पाहिजे तितकं आपल्या अंदाजाने, आपल्या कन्सिस्टन्सीप्रमाणे त्याच्यात पाणी घालायचं आणि मग कुकरला झाकण लावून त्याला 3 ते 4 शिट्या काढायच्या. डाळ खूप छान शिजते, अगदी एकजीव होते. अशी चविष्ट आमटी नक्की करून पहा. गरम गरम वाफाळलेला भात आणि सोबत अशी चविष्ट आमटी. आहाहा! स्वर्गसुख. माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.